नमस्कार, निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज एकदम असा स्पेशल दिवस आहे. तर आज आहे तुळशी विवाह. तर त्या तुळशी विवाहाच्या आपल्याला नैवेद्यासाठी तुळशी मातेला नैवेद्य दाखवण्यासाठीच ना आपण गावठी तुपाचा जो असतो ना तो रवा वगैरे आपण बनवत असतो. तर तो इथं प्रसादासाठी मी बनवणार आहे. आपण बनवायला सुरुवात करू. हे बघा, आपला प्रसाद आहे ना एकदम बनवून इथं तयार आहे. खूपच छान झाला आहे. तर हा प्रसाद बनवला कसा आहे तो शेवटपर्यंत बघा. तर आपण येत ना आता हा जो रवा आहेत ना तो बनवायला सुरुवात करू. आता आपल्याला आहेत ना हा प्रसाद बनवण्यासाठी ना इथे लागणारं साहित्य. तर इथं मी घेतलंय ही आपली वेलदोडे पूड असतील ना ती घेतली मी इथं. आणि हे काजू बदाम जे बारीक केलेले आहेत ते पण घेतलेले आहे इथं बारीक. आपण जे नेहमी मी घेत असतं तुम्ही मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि इथं आहेत ना हे गरम करून घेतलेलं आहे दूध आपलं. तर दूध बघा एकदम असं फुल फॅट दूध घेतलेलं आहे मी इथं. आणि त्याला तूप वरती असं आलेलं आहे. आणि इथं हा रवा घेतलेला आहे एक वाटी तूप घेतलंय, एक वाटी इथं साखर घेतली आहे. आणि आता आपण बनवायला सुरुवात करू. आता आहेत ना कढई ठेवली आहे आणि इथं कढई गरम होतीये तोपर्यंत इथे मी ना तूप टाकून घेते. एक वाटी तूप घेतलंय मी इथं. तर तूप व्यवस्थित येत ना हे असं करून घ्यायचं, काढून घ्यायचं व्यवस्थित. आणि हे तूप व्यवस्थित गरम झालं की मी आपल्याला इथं रवा भाजून घ्यायचा आहे. तर रवा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे. मी इथे चाळून वगैरे घेतलाय. व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे दाखवलं नाहीये. पण इथे मी रवा इथे चाळून वगैरे आणि मग वाटीमध्ये घेतलाय. तर हे बघा एक वाटी भर मी इथं रवा घेतलाय. तर हे बघा आपलं तूप पण इथं तापलंय. तर याच्यामध्ये घालून घ्यायचा व्यवस्थित. आणि हा व्यवस्थित कसा हे करून घ्यायचा आहे आपल्याला. तर हे बघा इथे आहे ना आपल्याला रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे ह्या तुपामध्ये. तर टाकल्या असं वाटतं की तूप खूप जास्त झालंय आणि ते असं पातळ दिसतं. पण जेव्हा याच्यामध्ये हे मेल्ट होतं आणि व्यवस्थित हे भाजलं जातात ना त्यावेळेस हे कोरडं व्हायला सुरुवात होते. तर हे व्यवस्थित त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं. असं जास्त असं आपल्याला असं काळा वगैरे करायचं नाहीये. रवा फक्त छानपैकी असं मस्त भाजून घ्यायचा आहे आपल्याला. सुगंध येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचा. थोडासा लालसर करायचा आहे. आणि असं जास्त पण लालसर नाही करायचं आहे की तो रवा करताना असा काळा वगैरे दिसला जाईल असं नाही करायचं आहे आपल्याला. तर व्यवस्थित हा रवा व्यवस्थित भाजून घेतला आपण छान असा की मग आपल्याला रवा आपला इथं भाजून झाला आहे. तर इथे आपण काय करणार आहे रवा भाजून झाल्यानंतर आहेत ना हे थोडेसे जे आपले हे घेतले आहेत ना आपण काजू बदामचे तुकडे तर ते हवे तेवढे आपल्याला घालून घ्यायचे याच्यामध्ये. तर इथं मी घालून घेतले हे तुकडे आणि व्यवस्थित आहेत ना परत हे याच्यामध्ये थोडंसं कसं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे थोडंसं हे पण भाजले जातील. तर झालंय आता रवा भाजून झालाय आपला. तर इथं आपण काय करतोय आता दूध घालून घेतोय. तर बघा एक ग्लास आपण इथे दूध याच्यामध्ये घालून घेतलंय. आणि हे बघा दूध पण आता इथं त्याने असं पूर्ण त्याच्यामध्ये घेतलंय. त्याच्यामध्ये पूर्ण हे दूध आता मेल्ट झालंय सगळं असं ऑब्झर्व केलं याच्यामध्ये. तर हे झालंय. तर आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊ. तर साखर पण इथे हे बघा एक वाटी साखर घेतली मी. तर एक वाटी साखर इथं घालून घ्यायची आपल्याला. तर साखर व्यवस्थित अशी मेल्ट करून घ्यायची आपल्याला याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही कलर पण खूप छान आला याला. आणि जो याचा सुगंध सुटला आहे ना एकच नंबर. तर आपण याच्यामध्ये आता काय करणार आहे की जे हे आहेत ना आपण जी वेलदोडीची पावडर घेतली होती ती थोडीशी अगदी एकदम थोडीशी घालून घेणार आहे. कारण आपण ते प्रसादासाठी रवा पण येत ना असं थोडासाच बनवतो, जास्त बनवत नाही. तो प्रसादासाठी बनवतोय तोच. तर त्याच्यासाठी एकदम थोडंसं घालायचं. जास्त स्ट्रॉंग जर केलात ना तर ते खाल्लं जात नाही व्यवस्थित असं लागत नाही. त्यासाठी इथं आपण हे व्यवस्थित घालून घेतोय. आणि झाला आहे आता आपला हा जो प्रसादाचा रवा आहेत ना तो इथं बनवून येत ना तयार आहे. आता आपण इथं गॅस बंद करू. तर इथं गॅस मी बंद केला आहे. आणि आपण आता येत ना याच्यामध्ये वाटीमध्ये आपण हे काढून घेऊया. तर हे बघा वाटीमध्ये छान असा हा प्रसाद काढून आणि मग बाप्पाला आपण नैवेद्य देणार आहोत. हे बघा किती छान असा प्रसाद बनवून इथं तयार आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वात पहिलं म्हणजे आहेत ना
बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून काय होतं मी जे बी व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असतात ना त्याचं नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला भेटतं. तर भेटूया आपण आता पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, खात राहा आणि स्वस्त राहा.